शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। साहेब, तुम्ही जनतेतून या ठिकाणी पोहोचलात, अगदी उत्साहात जल्लोषात तुमचं स्वागत करण्यात आलं, काय भाव? लोकांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे। आज सर्वप्रथम मी सगळ्यांना, प्रत्येक शिवसैनिकाला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष देखील सुरू आहे, त्या निमित्ताने देखील शिवसेना वाढीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सुरू आहे। आणि आज कार्यकर्ता जो आहे तो प्रत्येक गावागावातून जो आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेला आहे, शिंदे साहेबांचे विचार जे आहे हे ऐकण्यासाठी। ऑपरेशन टायगरची बरीच चर्चा आहे आणि आज खासदार 6 खासदार व्यासपीठावर दिसणार का याची देखील उत्कंठा शिगेला पोहोचली। हे कोण बोललं तुम्हाला या सगळ्या गोष्टी? आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, दरवर्षी जसा वर्धापन दिन होतो तसा वर्धापन दिन आज देखील होईल। आणि 6 खासदारांची 2-3 दिवस वाट पाहावी लागेल आणि सगळी चित्र क्लिअर होईल असं वाटतंय। 2 दिवस तुम्हाला वाट बघायला लागेल। आपण पाहतोय की तिथे दुसरीकडे शंभुकांमध्ये पण वर्धापन दिन साजरा होतोय आणि ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तोडकने उत्तर देणार असं संजय राऊत म्हणतात। तुम्हाला वाटतंय यशस्वी होईल एकनाथ शिंदे असताना? जो गरजते वो भरसते नाही, वेगळं पण बोलू शकलो असतो मी। नेमक्या 2022 पासून बोलतात ते। मी सोफिस्टिकेटेड टर्म्स मध्ये बोललो। ओमराजे निंबाळकर तर आता समोरून बोलतात की उद्धव ठाकरेंच्या तब्येतीचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरे कधी आलेच नाही, ते ग्राउंड लेवलवर कधी कामच करत नाही, अशा पद्धतीने त्यांनी आपली भावना व्यक्त केली। त्यांनी कसं काम करायचं मी नाही त्यांना सजेस्ट करू शकतो, ते मोठे नेते आहेत। आम्ही कार्यकर्ता म्हणून जे आहे गावागावी फिरतोय, रणरणत्या उन्हामध्ये 45-47 डिग्री टेम्परेचरमध्ये। राहुल शेवाळीजी पण जात आहेत, उदय सामंतजी जात आहेत, मी जातोय, आमच्या महिला आघाडी जात आहेत, युवा सेना जाते। तर आम्ही कसं काम करायचं आम्ही ठरवलं पाहिजे, दुसऱ्यांनी कसं काम करायचं त्याला आम्ही सजेशन देणार इतके मोठे नाही। वारंवार तुमच्यावरती पुन्हा तेच जुने शब्दांचा प्रयोग, गद्दार आहेत, पैशांचा वापर केला, 50 खोके दिले, 100 खोके दिले आणि आमचा पक्ष फोडायला घेतला, अशा पद्धतीनं तुमच्यावर टीका टिप्पणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे। बोलत राहू दे त्यांना, जेवढं बोलतील तेवढं त्यांना नुकसान आहे, आम्हाला फायदा आहे। उद्धव ठाकरे पण म्हणतात की माझी वेळ खराब आहे त्यामुळे असं सगळं होतंय, पण जेव्हा वेळ चांगलं होईल सगळं चांगलं होईल। ते घेऊन बसले असतील कुंडली। मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे। कार्यकर्ते ज्या पद्धतीने या ठिकाणी उत्साहामध्ये आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिवसेना वाढते आणि ऑपरेशन 1 तर सक्सेसफुल झालंय, 2-3 पण काय ऑपरेशन आता मी ऑपरेशन करायचं थांबवलंय। मी जेव्हा होतो प्रॅक्टिस करत होतो तेव्हा भरपूर ऑपरेशन केलेत मी, आता सध्या करत नाही। पण या सगळ्यांच्या मागे तुम्हीच होतात अशी पण माहिती आहे, तुम्ही दिल्लीमध्ये होता। माझ्यापेक्षा मोठे डॉक्टर जे आहे हे डॉक्टर एकनाथ शिंदे आहेत, ते माझ्यापेक्षा मोठे ऑपरेशन करतात। असिस्टंट डॉक्टर असिस्टंट नाही रे बाबा, मी आता ऑपरेशन करणं सोडलंय। विरोधकांना कळेल की त्यांनी आपला दवाखाना साहेबांनी का उघडला। हा बरोबर आहे, तिथे औषध वगैरे मिळतील फ्री मध्ये। पण ऑपरेशन पण होतात ना? हा आता ऑपरेशन पण होतील, मोठं ऑपरेशन काय करणार आहात येत्या काळात? चालूच आहे रोज बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय मोठं ऑपरेशन चालूच आहे अशी भावना जी या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असताना श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा TV9 ला महत्वाची माहिती दिली। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।